श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। करणी बाधा झाली असेल तर कसे ओळखावे? आपलं घर म्हणजे आपलं स्वप्न, आपली शांती, आपली ऊर्जा आणि आपलं सुख असते। पण कधी कधी अगदी समजत नसताना त्या घरात वेगळीच अशी अस्वस्थता निर्माण होते। घरात नेहमी आनंद असायचा, पण हल्ली नेहमी वाद होत आहेत, अगदी क्षुल्लक कारणांवरून। घरातली सुखशांती कुठे हरवली हे कळतच नाही। काही ना काही अडचणी, आर्थिक ताण, आजारपण, नोकरीत अडथळे, मुलांच्या अभ्यासात उतरती कळा, हे सारं काही अचानक वाढायला लागते। तर मनात एक भीती घर करते, घरात करणी बाधा तर झाली नसेल ना। मित्रांनो, आपल्याला पुढील माहिती आवडल्यास आपल्या देवभक्ती चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा। करणी बाधेची खरी भावना, मनातली भीती की खरं वास्तव? घर ही केवळ भिंतींची चार बाजू नसते, ती आपली ओळख असते, आपल्या भावना, आठवणी आणि संस्कार यांचा केंद्रबिंदू असतो, जिथे प्रेम, समजूत आणि शांती नांदते। पण कधी कधी अगदी हळूहळू पण त्या घरात एक विचित्र अशांतता पसरते। बाहेरून काहीच वेगळं दिसत नाही, पण आतून सारं काही ढवळून निघाल्यासारखं वाटतं। हीच वेळ असते जेव्हा करणी बाधेची शंका मनात डोकावते। करणी बाधेची कारणं: द्वेष, असूया आणि सूड। ज्याचं जीवन चांगलं चाललेलं असतं, त्याच्याविषयी काही लोक मनात द्वेष धरतात। त्याला इतकं सुख कसं, त्याच्या घरात कायम समाधान कसं? या असूयेपोटी काही लोक जाणूनबुजून नकारात्मक शक्तींना आमंत्रण देतात, जादूटोणाचा वापर करून। हे एखाद्याच्या सुखी संसारावर, उंच भरारी घेत असलेल्या करिअरवर, आर्थिक भरभराटीवर, मुलांच्या यशावर, विवाहाच्या योगावर परिणाम करते। करणी बाधेची काही आणखी सूक्ष्म लक्षणं जी अनेकांना कळतच नाहीत: नकारात्मक विचार मनात येणं। आपण वाईट आहोत, सगळं बिघडेल असं वाटायला लागते। आत्मविश्वास एकदम कमी होतो। मुलांचे विचित्र वागणे, आधी शांत असलेलं मूल अचानक चिडचिड करायला लागते। अभ्यासात लक्ष लागत नाही, भीती वाटते, मुलं स्वप्नांमध्ये घाबरून ओरडायला लागतात। धार्मिक वस्तूंना त्रास होणं, पूजेसाठी घेतलेला फुलदाणी, दिवा, तुपाचा वातीचा दिवा सारखा विझणं, पूजेसाठी ठेवलेली वस्त्रं खराब होणं किंवा रंग बदलणं, घरात येणाऱ्या पाहुण्यांचं विचित्र वागणं। काही विशिष्ट व्यक्ती घरात आल्यावरच काही अडचणी वाढतात। घरात आल्यावर त्या व्यक्तीचा चेहरा बदलतो किंवा तुम्हाला थकवा जाणवतो। शारीरिक आणि मानसिक आजार, डॉक्टरांकडे गेल्यावर सुद्धा काही कारण सापडत नाही, पण शरीर थकलेलं, डोकं भारी किंवा आजारी वाटत असते। घरात येणारा विचित्र वास, घरात कोणतीही वस्तू सडली नाही तरी घाण वास येणं, घड्याळ, बल्ब, इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडणं, घड्याळ थांबतं, बल्ब फुटतात, टीव्ही, फ्रीज सारखे बिघडतात। पाळीव प्राण्यांचं वागणं, कुत्रं, मांजर अचानक भुंकणं, घाबरणं किंवा घराबाहेर जाणं। करणीच्या त्रासाचं भावनिक परिणाम: एकटेपणा आणि हताशपणा येणं। सगळं असं एकामागून एक बिघडत चाललं की मग संयम सुटतो, माणूस थकतो। कधी कधी प्रश्नही पडतो, माझंच का? मी कुणाचं वाईट केलं का? पण हे लक्षात ठेवायला हवं की भविष्यातल्या प्रकाशाच्या झोतात अंधार कितीही मोठा असला तरी हरवतोच। करणी बाधा असल्यास काय करावं? घरगुती उपाय, आध्यात्मिक पद्धतीने घरात सकारात्मक ऊर्जा आणावी। रोज सकाळ संध्याकाळ उदबत्ती, कापूर लावावा। रोज सकाळ संध्याकाळ शंख वाजवावा। घरात सायंकाळी सुंदर भजन किंवा मंत्र लावावा। हळदीचा आणि गंधाचा वापर, दर गुरुवारी दाराच्या उंबरठ्यावर हळदकुंकवाचं तोरण लावावं।
लिंबू मिरची तोडणं. प्रत्येक शनिवार मंगळवारी दाराला लावलेलं लिंबू मिरची बदलून नवीन लावावी, जुनी लिंबू मिरची नदीत सोडावी. गोमूत्र गंगाजल शिंपडणं. घरात दर रविवारी शुद्ध गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडावे. लवंग कापूर उपाय. झोपण्याआधी कापूर आणि लवंग जाळून घरात फिरवावे. मंत्र आणि जप. हनुमान चालीसा रोज सायंकाळी 7 वाजता वाचावी. महामृत्युंजय मंत्र किंवा नवरात्रातील देवीचा अर्गला स्तोत्र म्हणावे. दत्तमाळा जप विशेषतः गुरुवारच्या दिवशी करावी. शांत चित्त ठेवा आणि आत्मबल वाढवा. करणी बाधा असली तरी ती तात्पुरती असते. स्वतःवर विश्वास ठेवला, देवावर श्रद्धा ठेवली आणि स्वतःच्या सकारात्मक ऊर्जेचं रक्षण केलं की कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्याला हानी करू शकत नाही. शक्य झाल्यास तज्ज्ञाचा सल्ला घ्या. ज्योतिष, तांत्रिक किंवा अनुभवसिद्ध साधकांचा सल्ला काही वेळा उपयोगी ठरतो. पण विश्वासार्ह आणि अनुभवी व्यक्तीच निवडा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सगळं अंधारमय होत चाललंय, तर शांत राहा. कारण अंधार कितीही गड्ड असला तरी त्यानंतरच सूर्योदय होतो. आशा, श्रद्धा आणि आत्मबल ही तुमची खरी कवचं आहेत. त्या कवचातून कोणतीही करणी तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देव भक्ती चॅनेलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.